सासवडमधील वीर फाटा ते बोराव केमाळा येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय मागण्या आहेत, काय सरकारकडे मागण्या आहेत? वस्तुस्थिती अशी आहे की हा रस्ता त्यांनी 12 साली या ठिकाणी करायचा ठरवला। आता PWDने तो रस्ता करत असताना वस्तुस्थिती अशी झाली की या लोकांनी मोबदला दिला नाही, काय नाही, आणि शासनानं लगेच आमच्या सातबारावरती नोंदी केल्या। आम्ही हरकत घेतली आणि हरकत घेतल्यानंतर 13 साली हा रस्ता बंद केला। 13 साली बंद केल्यानंतर वस्तुस्थिती अशी झाली की 2017 साली त्यांनी नॅशनल हायवेकडे वर्ग केला। आता ज्या वेळेला वर्ग केला जातो त्यावेळी मागच्या थकबाक्या देणं बिणं काय असेल ते पूर्ण केल्याशिवाय करता येत नाही, ही कायद्याची तरतूद आहे। परंतु ते देणं आमचं व्हायचं होतं, राज्य महामार्गाने द्यायला पाहिजे होतं, त्यांनी दिलं नाही आणि नॅशनलकडे घेतला। नॅशनलने घेतल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा म्हटलं की तुम्ही पैसे द्या, ते म्हटले नाही आम्हाला पूर्तता झालेली आहे, आम्ही घेत नाही। मग त्यांनी सासवडमधून रस्ता करायचा ठरवला। दिशा काय असणार आहे तुमची? आमची दिशा अशी आहे की या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला मिटिंगा घेतल्या त्यावेळी 20 लाख रुपये गुंठ्यानी मागणी केली। सर्वसाधारण 10 लाखावरती आम्ही थांबून राहिलो आणि 8 लाखावरती त्यांनी त्या ठिकाणी तोडगा काढला आणि 13 साली म्हणजे ऑगस्ट 13 साली त्यांनी 8 लाखांनी पैसे देऊ म्हणून आम्हाला कबूल केलं। त्याचे पेपर कटिंग न्यूज आहेत, बातम्या आहेत, पत्रिकावर आहेत। आणि ते दिल्यानंतर 13 नंतर परत 17 नंतर त्यांनी हँडओव्हर केला, 17 नंतर हे पैसे नाही दिले आणि 23 साली नॅशनल हायवेने काम करायला सुरुवात केली। त्यांच्याकडे आम्ही सांगितलं, पण परिस्थिती अशी झाली की आम्ही त्यांच्या कक्षेत जातच नव्हतो, आमच्या अलीकडची बाजू झाली। मग राज्य महामार्गाने म्हणजे PWDने सांगितलं की आता तुमचं नुकसान झालं असेल दूर करा आणि तुमची शेती करा। शक्य आहे का मला सांगा ना? रस्ता उधळला, शेती उधळली, आम्हाला ते शक्य आहे का? मग अशा पद्धतीचं गैरलागू व्यक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे आम्हाला असं वाटतं आणि आम्हाला पैसे दिले नाहीत, काय नाही। मग आम्ही आता त्या ठिकाणी नाराज झालो। नाराज झाल्यानंतर आज या ठिकाणी रस्ता रोको करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आज रस्ता रोको या ठिकाणी केला। नक्कीच हे शेतकरी आहेत, विविध मागण्यांसाठी आज रस्ता रोको आंदोलन केले सांगतायत। काय सांगाल, काय मागणी विशेषतः आज रस्ता रोको आंदोलन अनेक दिवसांपासून हे तुमचं सरकारकडे मागण्या आहेत, काय मागणी आहेत? अनेक दिवसापासून आम्ही पैसेच मागतोय, दुसरं काय मागत नाही। आमचे नुकसान जी झाली ना ती द्यावी यांनी। आजपर्यंत काहीच मिळालं नाही तुम्हाला? काही 1 रुपया मिळाला नाही। तेवढं उत्पन्नाचं नुकसान झालंय ना, उत्पन्नाचं नुकसान काय आजपर्यंत यांनी जे ॲक्विजिशन केलं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही, परंतु खेळवण्याचं काम सध्या चालू आहे। काय चाललं आहे की नॅशनल हायवेमध्ये आमच्याकडे नाही, PWDमध्ये आमच्याकडे नाही। गेल्या वर्षी PWDने या ठिकाणी एक 60 कोटीचा प्रस्ताव तयार करून पाठवला आहे। वीर फाटा ते बोरवकेमाळा पालखी विसावा या ठिकाणाचा या मार्गानेच पालखी जाते ना? या मार्गानेच पालखी जाते आणि बोरवकेमाळ्याचा विसावा आहे। वारकऱ्यांना काय काय अडचणी आहेत? इथे वारकऱ्यांना चालणंही मुश्किल झालं आहे। आता जो नॅरो इथं तयार झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी काय केलं की जे ब्रिज आहे कारा नदीवरचा ब्रिज आहे, तो ब्रिज बांधत असताना 6 कोटीची मंजुरी केली। DPDCच्या माध्यमातून त्यांनी फक्त एका शेतकऱ्याला पैसे देण्याचं काम केलं। बाकीचे शेतकरी नाही आहेत का? यांनाही शासनाने कलेक्टर साहेबांनी एका शेतकऱ्याला पैसे मिळाले? एका शेतकऱ्याला त्यांनी DPDCच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी त्यांचे अधिकार वापरून त्यांना पैसे दिले, रुंदीकरण केलं, परंतु त्याचं मजबूतीकरण अजूनही केलं नाही। त्याच माध्यमातून DPDC असेल, PWD असेल किंवा नॅशनल हायवे असेल, कुठल्याही एजन्सीच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं रुंदीकरण जे तुम्ही आमच्याकडून ॲक्विजिशन करून घेतलं आहे आणि मुरुम टाकला आहे तो त्याचं मजबूतीकरण करावं आणि त्याचा जो योग्य मोबदला आहे तो आम्हाला सर्व शेतकऱ्यांना द्यावा। पुढील दिशा आम्ही एक 10 दिवसामध्ये आम्ही जे पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पूर्ण करून त्या पद्धतीने त्यांनी जर आम्हाला त्यांनी या योग्य असं उत्तर नाही दिलं, योग्य पर्याय नाही त्यांनी दिला, तर आम्ही परत एकदा रस्त्यावर उतरून पूर्णपणे चक्का जामचं नियोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। काय सांगाल, खऱ्या अर्थाने अनेक दिवसापासून तुमच्या मागण्या आहेत, कशा पद्धतीने सरकारकडे मागण्या असतील? शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यांनी द्यावी, शेतकऱ्यांना त्रास देऊ नये। 19 वर्षापासून चाललेला हा आणि PWDने कोणती संमती न घेता सगळी जमीन ॲक्वायर केलेली आहे, तर त्यांनी तो विचार करावा त्याबद्दल। नक्कीच हे जे शेतकरी आहेत यांनी आता काही वेळापूर्वी रस्ता रोको केलेला आहे आणि अनेक दिवसांपासून त्यांच्या मागण्या आहेत की आमचं भूसंपादन केलेले लवकरात लवकर जे पैसे आहेत ते मिळावेत आणि लवकरात लवकर आम्हाला शासनाने न्याय द्यावा। येत्या काही दिवसात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा देखील शेतकऱ्यांनी यावेळी इशारा दिलेला पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.